श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपा करा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त दिगंबरांबद्दल माहिती पाहणार आहोत. श्री दत्त जे आहेत ते फक्त ओंजळभरच भिक्षा मागत असत, तर ती का? त्याचं कारण प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनामध्ये आपल्या जेवढ्या गोष्टीची, वस्तूची आणि भुकेची गरज आहे तेवढीच माणसाने कमवावी आणि मागवावी असं आहे. पण मंडळी, तो काळ, ती माणसे आणि तशी विचारसरणी आता राहिली आहे का? तर नाही. देवाने प्रत्येकाला छान रूप, नशीब, आयुष्य, आत्मा आणि देह दिलेला आहे. फक्त एक गोष्ट देवाने दिलेली नाही आहे, ती म्हणजे मन, इच्छा आणि कर्म. कारण या 3 गोष्टींमुळे आपले जीवनाचं सार्थक होणे आहे मंडळी. आणि हे आपण आपल्याला स्वतः घडवणे आहे. कारण देवाने एक सुंदर असा मार्ग दिला आहे, तो जीवनाचा मार्ग आहे. सुंदर, सोपा होण्यासाठी आपल्या जन्माआधीच आपल्याला 4 रक्ताची माणसे देखील देवाने दिलेली आहे. छान बुद्धी दिलेली आहे, समज दिलेली आहे. तरी देखील आपल्याकडून कसे वर्तन होते ते पहा. तर या बाबतीतचा खूप छान असा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर प्लीज हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता नक्की पहा. आवडल्यास नक्की ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहता येतील. तर दत्तप्रभू ओंजळभर भिक्षा मागायचे, कारण आपलं आयुष्यच ओंजळभर आहे मंडळी. पहा, प्रत्येक आनंदात, दुःखात, समाधानात ओंजळ आपल्याला मदत करत असते. जेव्हा आपल्याला आनंद होतो तेव्हा आपण ओंजळ तोंडावर ठेवतो. आश्चर्य होते तेव्हा देखील ओंजळ आपण तोंडावरती, चेहऱ्यावरती ठेवतो. देवाला काही मागायचे असल्यास, काही इच्छा व्यक्त करायची असल्यास त्याच ओंजळीने आपण हात जोडत असतो. त्याच ओंजळीने एखाद्याला आपण भरभरून आशीर्वाद देत असतो. कोणाला तरी मोठ्या मनाने माफ करत असतो, किंवा कोणाची तरी मनापासून त्या ओंजळीने माफी मागत असतो. मदतीला तीच ओंजळ पुढे करतो. लाज वाटली की चेहरा झाकून देखील त्याच ओंजळीने घेतो. दुःखे झाले की तोंड झाकून घेतो. म्हणूनच दत्तप्रभू म्हणतात, मी देखील जेवढी माझी भूक आहे तेवढीच इच्छा मागत आहे, तेवढीच भिक्षा मागत आहे. कारण नळ भागून देखील आपल्याला हव्यास वाढतो, तिथे गर्व, अपेक्षा वाढतात. आपण इथेच चुकतो. यानेच माणूस आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहत नाही. त्याची लोभ, लालसा वाढत जाते. देवाने प्रत्येकाला प्रत्येकाचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःचे असे वेगळे आयुष्य दिलेले आहे, ज्याने त्याने स्वतःच्या कर्माने ते भोगायचे असते. आपण इच्छा देखील देवापुढे पूर्ण होत नाही तर दुसरी मागतो, दुसरी होत नाही तर तिसरी मागतो. आपल्यासाठी, कधी इतरांसाठी, कधी चांगल्यासाठी तर कधी वाईटासाठी देखील मागतो. पण त्यासाठी जे कष्ट, कर्म आणि विचाराची जोड हवी आहे, हेच आपण विसरून चाललेलो आहे. तुमच्या प्रत्येक कर्माला तुमच्या प्रयत्नांची गरज असते. तेव्हा आणि तेव्हाच तुमचं नशीब बदलतं आणि घडतं देखील सुद्धा. त्यासाठी देवाला दोष देत बसायचं नाही आहे. देवाकडे देखील काही मागताना लहान मूल होऊन जावं, अज्ञानी होऊन जावं. देवाकडून येईल त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठीची ऊर्जा, शक्ती मागावी. जशी श्रद्धा तशी फळे आपल्याला मिळत असतात. देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान आपल्याला मिळतं त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. आणि ह्या आत्मज्ञानाची प्रत्येक मनुष्य प्राण्याला ओळख होणं गरजेचं आहे. प्रत्येक मनुष्याला वाटत असते की देवाने आपल्याला सुखशांती द्यावी, आपल्या इच्छा पूर्ण कराव्यात. आपल्याला सगळं काही आयतं मिळालेलं आहे मंडळी. सूर्यप्रकाश देत असतो, चंद्र रात्रीची छाया देत असतो, वृक्ष सावली देतात, फळे देतात, ऑक्सिजन प्राणवायू देतात, जमीन उदरनिर्वाहाचे साधन बनते. त्याचबरोबर हे जग पाणी देते. देव आयुष्य आणि देह देतो. तरीसुद्धा मनुष्य हा प्राणी मागतच राहतो. सगळं काही आयतं मिळून उदरनिर्वाह देखील त्याला जड जातो. हे जग सगळं काही आपल्याला फुकट देते. मग आपण मानवाने जगाला दुःख का द्यावे, असं दत्तप्रभूंना वाटते. एक मौल्यवान शिकवण आज दत्तप्रभूंची मी सांगते. चिंती परा ती येई घरा, चिंती परा ती येई घरा. याचा अर्थ
इतरांसाठी नेहमी माणसाने दुसऱ्याचे चांगले चिंतण्यास शिकले पाहिजे. त्याचं कारण जे चिंताल ते तुमच्याच घरा परत येणार आहे. त्यामुळे तुम्ही जे काही इतरांसाठी मागाल, चिंताल ते विचारपूर्वक, सुकर्माने आणि सुविचाराने करा मंडळी. कारण पृथ्वी ही गोल आहे. फिरून फिरून तीच गोष्ट तुमच्या पुढ्यात येणार आहे. दत्त महाराज की जय.